सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत 600 कोटींचा प्रारूप आराखडा मांडण्यात आला। दरडोई उत्पन्न 4.5 लाखांवर नेले जाणारे, मात्र अधिकारी वर्गाने निधी खर्च करताना काळजी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी दिले। बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे दमदार पुनरागमन झाले। विधानसभेच्या पराभवानंतरही खचले नाहीत। फिनिक्स पक्षासारखी पुन्हा भरारी घेतली असं म्हणत जयकुमार गोरे यांनी राजेंद्र राऊतांचं कौतुक केलं। राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जाते। महसूल विभाग, गृह, ग्रामविकास विभागाचं सहकार्य घेतलं जातं। कॉपी केली त्यांच्यासह केंद्र प्रमुख आणि पालकांवर कारवाई केली जाईल। ज्या शाळांनी पालन केलं नाही त्यांच्यावर कारवाई होईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले। शिवसेनेत गटबाजी नाही, इथे एकच गट आहे। निवडून आलेले पदाधिकारी प्रमुख नेत्यांना भेटत असतात, रुटीन प्रकार होता, गटबाजीचा प्रश्न नाही असं म्हणत दादा भुसेंनी नाशिक नगरसेवकांची एकनाथ शिंदेसोबत झालेल्या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिले। स्वारगेट इथं उभारण्यात येत असलेल्या मल्टी हब मेट्रो स्टेशनला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे। पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिले। कोल्हापुरात विजयी उमेदवाराच्या समर्थकांना एका वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या संपूर्ण घरात गुलाल फेकला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वृद्ध महिलेनं विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी तिला मारहाण केली। अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। बारामतीतल्या रनवेजवळ विमान पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। हाच व्हिडिओ दाखवत रोहित पवारांनी घातपाताची शंका व्यक्त केली। अजित पवारांच्या विमान अपघातावर कुणाच्या शंका असतील तर त्या शंकांचं निरसन झालंच पाहिजे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। विमान अपघाताबाबत अपेक्षित तपास सुरू आहे। भारतीय चौकशी यंत्रणांवर शंका उपस्थित करू नका असंही मुख्यमंत्री म्हणाले। महापौरांच्या भाषणावेळी काँग्रेसच्या महिला नगरसेविका जागा नसल्यानं नगरसेविका जमिनीवर बसल्यामुळे काँग्रेससह ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला। उपमहापौर संजय घाडी यांचा ठाकरे गटानं निषेध केला। पेपर फाडून सभागृहात उडवण्यात आले। घाडी भाषणासाठी उभे राहिले असताना ठाकरेंच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात कोश्यारी आले असताना एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। पुरंदर विमानतळाला मान्यता देण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून ही मान्यता देण्यात आली। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे आणि विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी भेट घेतली। ठाण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा पाटील यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली। काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीने महापौर बनवलं, भाजप काँग्रेस युक्त झाली अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली। रोहित पवारांच्या आरोपांची दखल घेणं गरजेचं आहे। अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। युवा स्वाभिमान पार्टीचे नवनिर्वाचित उपमहापौर सचिन बेटे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांची गंगा सावित्री निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राणा यांनी त्यांचं औक्षण करत जंगी स्वागत केलं। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची जिल्हास्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवण्याबाबत एकमतानं निर्धार करण्यात आला। चंद्रपूरचा महापौर होणं हे स्वप्न होतं। सुधीर मुनगंटीवारांच्या पाठिंब्यामुळे स्वप्न पूर्ण झालंय असं वक्तव्य महापौर संगीता खांडेकर यांनी केलं। जमिनीवर पाय होते म्हणून यश मिळालं असं म्हणत शंभूराज देसाई यांनी भाजपाला टोला लगावला। कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर एका कार्यक्रमात पैसे उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्याचप्रमाणे पवार यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला। एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय।
पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्यात बैठक आहे. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडेल. या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे.